अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा। डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला मुंबई हायकोर्टाने झटका दिल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे राज्य सरकारला नुकतंच सुप्रीम कोर्टाने राज्यातील धार्मिक घडामोडींवरून खडसावल्याची चर्चा सुरू आहे। त्यानंतर आता मुंबई हायकोर्टाने शिंदे फडणवीस सरकारला निधी वाटपावरून झटका दिल्याची बातमी समोर आली आहे। मुंबई हायकोर्टाने निधी वाटपाबाबत राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले, त्यामुळे आमदारांच्या निधी वाटपात खरंच पक्षपात होतो का हे समोर येण्याची शक्यता आहे। मुंबई हायकोर्टाने नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती दिली आहे। ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांनी याविषयी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती। निधी वाटपात पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता। त्यांच्या आरोपांची दखल घेत मुंबई हायकोर्टाने गेल्या आर्थिक वर्षात कोणाला किती निधी दिला याचे तपशील प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश दिले। निधी वाटपात पक्षपात होत असल्याची तक्रार खरं तरी आताची नाही, महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील याबाबतची तक्रार समोर आलेली। विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदारच नाराज असल्याची माहिती तेव्हा समोर आलेली। त्यावेळी सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अर्थमंत्री होते, त्यामुळे अजित पवार यांच्याकडून निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याची तक्रार सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये होती, अशी दबक्या आवाजात चर्चा होती। शिवसेनेत असणारी ही नाराजी पुढे वाढत गेली आणि त्यानंतर जे घडलं त्याचे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश साक्षीदार आहे। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।